यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मनजी. भाग 8. यमुना. आपण म्हणताय ही गोष्ट जर खरी आहे, म्हणजे आपण याच्या बागातली झाडे आहोत, तर आपण वर्षांची वर्षे त्याला काही फळ दिल्याशिवाय घालवली म्हणून देव आपणास तोडून टाकणार नाही काय? ही केवढी भयंकर गोष्ट आहे. हा विचार मनात आला म्हणजे मला फार भय वाटते. विनायकराव. देवाने इतके ज्ञान आपणास दिले आहे, ती त्याची मोठी कृपा मानली पाहिजे. पहा, आपल्या आसपास लाखो लोक आहेत, त्यास हा विचार अगदीच उत्पन्न होत नाही. कोणी रोगी पडले तर ते दगडधोंडास नवस करीतात, कोणी गोसावी मंत्री यांच्यापाशी जातात, कोणी अनुष्ठाने करवितात, कोणी आपल्या देवास बोल लावितात. अशा मूर्ख व अज्ञानमूलक अवस्थेतून आपण निघून परमपवित्र परमेश्वराच्या भक्तिमार्गाकडे जाण्यास लागलो आहोत. ही आपणावर त्याची मोठी दया होय. आता आपल्याच्याने सर्व प्रकारे चालणे होत नाही, एवढ्याविषयी आपण दोषी आहोत खरे, तर ज्या ईश्वराने आपणास या पायरीपर्यंत आणले आहे, तोच आपल्या अपूर्व दयेने आपणास पुढे पाऊल टाकायला शक्ती देईल अशी माझी आशा आहे. यमुना. हे प्राणनाथा, लोकांची स्थिती जेव्हा मी पाहते तेव्हा माझे मन फार दुःखी होते. या घरातील बाईचेच देवारे पाहून मूर्तीपूजेचा माझ्या मनात इतका वीट आला आहे की तो सांगवत नाही. मूर्तीपासून काही लाभ नाही. खऱ्या परमेश्वराविषयी तिला तिळमात्र ज्ञान नाही. तिचे आचरण पाहावे तर ते शुद्ध आहे असे दिसत नाही. तिची चर्या पाहून मला कधी कधी संशय येतो. मी या खोलीतून काळी चंद्रकळा नेसलेली कोणी बायको रोज रात्रीस 8-9 वाजता घराबाहेर जाताना पाहते. ती या बाईची कोण असेल बरे? हे ऐकून विनायकराव म्हणतो, खरे, मीही एक बायको मोठ्या पहाटेस घरात येताना कधी कधी पाहतो. घरच्या बाईला आपण विचारावे असे मला वाटते. दुसऱ्या दिवशी यमुनाबाई घरधणीस विचारते, बाई, आपल्या घरात रोज सकाळी कोण बायको येत असते? ते ऐकून घरधणी जराशी दचकल्यासारखे होऊन म्हणते, आपल्या घरी कोणीच येत नाही. यमुनाबाई तिला म्हणते, पण मी कधी कधी तिला पांढरे पातळ, कधी काळी चंद्रकळा नेसलेली अशी पाहिली आहे. तिला घरधणी प्रत्युत्तर देऊन म्हणते, बाई, तुम्हाला दृष्टांत झाला असेल. माझ्या घरात रखमाबाईचे मोठे जागृत दैवत आहे. ती सकाळच्या प्रहरी अगोदर मला दर्शन द्यायला येते आणि सारा दिवस इकडेच राहते, कारण देवळात विठोबाच्या दर्शनास लोकांची मोठी दाटी होती. ती तिला सोसत नाही. मग रात्रीस जिकडे तिकडे निवांत झाले म्हणजे ती आपल्या नवऱ्याकडे जाते. ते बोलणे यमुनाबाईस अगदी खरे वाटले नाही, पण तिच्याने त्याचा उलगडा करवेना म्हणून ती उगीच राहिली. मग तिने ती गोष्ट आपल्या नवऱ्यास सांगितली आणि दोघांनी असा बेत केला की आपण जपणीस बसून ती बायको कोण आहे याचा तपास लावू. परंतु त्याच्या मनात आणखी एक कल्पना आली की अगोदर शिवरामास, हे त्या घरधणीच्या मुलाचे नाव, त्याच्या घराचा वृत्तांत विचारावा. तो लहान आहे, कदाचित आपल्याला खरी गोष्ट सांगेल, आणि जर त्याचकडून काही न समजले तर मग त्या बायकोची गाठ पाडून तिलाच विचारावे. असा निश्चय करून तिसरे प्रहरी शिवराम पागोटे बांधीत ओटीवर बसला होता. त्याला विनायकराव विचारितात, विनायक, काय रे शिवरामा, आज पाकोटे बांधून कोणीकडेच जाणार? शिवराम, मला पुचले की रथाबरोबर जायचे आहे. विनायक, कोणाचा रथ? शिवराम, संध्याकाळी विठोबाचा रथ निघणार, ते तुम्हास ठाऊक नाही की? तेथे मला 4 आणे दक्षिणा मिळेल. आज एका सावकाराने महापूजा बांधली आहे. तुम्ही रथ पाहायला याल की? विनायक, बरे ते असो. तुला कोणी बहिणी आहेत काय? शिवराम, आम्ही येथे 2घेच जण आहो. मला बहीण ना भाऊ. मी माझ्या आईचा एकटा एकवडा. विनायक, तुमच्या घरी सकाळी कोणी बायका येत असतात काय? शिवराम, आमच्या घरी बायका कुठल्या, कशाला येणार? कोणी चंद्रभागेवर स्नानास आले तर माझ्या आईस भेटायस येत असले तर कोण जाणे. विनायक, अरे पण दररोज रात्रीस तुमच्या घरातून कोण बाहेर जाते? शिवराम, मला काय ठाऊक कोण जाते ते. हे ऐकून विनायकरावास तर फारच संशय येऊ लागला.
या गोष्टीचा स्वतः शोध काढावा तर परक्या बायकोपाशी एकाएकी जाऊन बोलावे हे त्यास अवघड वाटू लागले. असा विचार करीत असता त्यास असे सुचले की सकाळच्या प्रहरी बाहेरच्या दारास आपण कुलूप लावावे, म्हणजे सर्व उघडकीस येईल. त्याप्रमाणे त्याने दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी 4 वाजताच्या पूर्वी उठून पुढल्या दारास कुलूप लावून ठेवले. इतक्यात नित्याप्रमाणे एक बाई डोईवर पदर घेऊन मोठ्या लगबगीने घरात शिरू लागली. तो दरवाजा उघडता येईना म्हणून श्रमी होऊन माघारे फिरून परसदाराकडेच गेली. तेथे पाहते तो आतून दारास कडी आहे. तेव्हा कोठे जावे व काय करावे हे तिला सुचेना. विनायकरावाने ही तिचे गोंधळणे स्तब्ध राहून पाहिले. मग ती वाड्यात गुरांचा गोठा होता त्यात शिरली आणि आपल्या डोईवरून केशांचा टोप काढून गवतात लपवीत आहे. इतक्यात विनायकराव तिच्याजवळ जाऊन पोहोचला. तेव्हा आता पळून जाण्याचा उपाय राहिला नाही असे पाहून त्या बायकोने विनायकरावाचे पाय घट्ट धरले आणि म्हणू लागली की आता तुम्ही मला जीवदान द्यावे, माझा अपराध क्षमा करावा. मी खरोखर अपराधी आहे, पण आता पदर पसरते. हे शब्द विनायकरावाच्या कानी पडताच त्याने तिला ओळखले की ही बाई तर आपली गर्दणी नाही. मग तो तिला विचारू लागला, बाई, तुम्हीच काय दररोज बाहेरून येत असता? कोणीकडे बरे तुम्ही नित्य जात असता? बाई म्हणते, महाराज, मला माझी लाज नका उघडी करू. मी सापडले, तुमच्या हातात सापडले. आता कशास आणखी पुसता? काय करू? दैवी होते ते भोगणे प्राप्त पडले आहे. पोट जळेना म्हणून या दिवशी आले. बिचारा धनी होता, तो मरून गेला. तेव्हापासून पोरास घेऊन गावोगावी हिंडते. पुढे दुष्टाची संगत लागून अशा कुमार्गास लागले. काय करावे? आता पश्चाताप करून काय फळ? विनायक, एवढा तुम्हास विचार असून अशा मार्गास लागता हे मला मोठे आश्चर्य वाटते. बायको, आश्चर्य वाटायाजोगे काही नाही. माझा सर्व वृत्तांत ऐकून घ्याल तर तुमची खात्री होईल. असे ती बोलत आहे. इतक्यात फटफटीत उजेडू लागले म्हणून विनायकरावाने दार उघडून तिला घरात जाऊ दिले आणि मागून तिने कडब्यात लपविलेला टोप काढून घेऊन आत आणला. तो टोप स्त्रियांच्या केशांच्या मोठ्या करामतीने गुंफलेला होता. तो केशरहित विधवेने डोईवर घातला म्हणजे सकेशा स्त्रीचे रूप दिसावे अशा हेतूने केला होता. विनायकरावाने भोजन झाल्यावर त्या घरातून दुसऱ्या ठिकाणी निघून जाण्याचा निश्चय केला, कारण व्यभिचारिणीच्या घरात राहावे हे त्यास योग्य दिसले नाही. परंतु त्या दिवशी दुसऱ्या जागेची तयारी नव्हती व त्या बाईचा वृत्तांत ऐकून घेण्याचीही त्यास मोठी उत्कंठा होती, म्हणून ती वेळ तशीच जाऊ देऊ. संध्याकाळी त्या बाईस तिचे घरभाडे चुकवून देण्यासाठी बोलाविले आणि सांगितले की बाई, आजपर्यंत न समजल्यामुळे तुमचा आमचा परिचय व सहवास झाला, पण अतःपर तुमच्या इथे राहावे हे आम्हास प्रशस्त वाटत नाही. आता तुम्हाला माझे हेच सांगणे आहे की यापुढे तरी केल्या कर्माचा पश्चाताप करून हे दुष्टकर्म सोडून द्यावे. हे ऐकून ती बाई म्हणते, महाराज, माझी गोष्ट आपण ऐकून तरी घ्यावी. आपण माझवर दोष ठेविला तो खरा आहे, पण मी या मार्गात कशी पडले हे जर ऐकाल तर माझ्या अपराधावर आपण थोडे झाकण घालाल. कुळंबिणीची भूलथाप. विनायकरावांनी बाईची गोष्ट ऐकून घेण्याची इच्छा दर्शविल्यावर ती सांगू लागली, दादा, मी थोर कुळातली आहे. माझ्या बापास व चुलत्यास सातारच्या सरकार वाड्यातले लिहिणे होते. त्याबद्दल त्यास खेडी वतन आहेत. मी माझ्या बापाची एकुलती एक मुलगी म्हणून मजवर त्याची फार प्रीती होती. त्याने माझ्या सुंदरपणाकडेच पाहून म्हणावे की ही काय चंद्राची बहीणच आहे. मला वर पाहण्यास त्याने देशोदेशी ब्राह्मण पाठविले. काशीस देखील उपात्य गेले होते. शेवटी शिंद्यांच्या लष्करातून एक फार देखणा व गुणवान मुलगा मस्साठी आणला. त्याला माझ्या बापाने 9,000चा हुंडा कबूल केला व आणखी 3-4 हजार रुपये खर्चून दूरदूर गावचे आमचे सोयरे व स्नेही यास कुंकोत्र्या पाठवून आणि वाटखर्च देऊन आणले. तसेच माझ्या सासऱ्याकडील मंडळी सुमारे 200 लोक आमच्याच खर्चाने साताऱ्यास आली आणि मोठ्या समारंभाने माझे लग्न झाले. त्याचे वर्णन मला करिता येत नाही. सातारचे महाराज देखील माझ्या लग्नमंडपात आले होते. गावातील लोकात जेवणावळी महिनाभर एकसारख्या तडाक्याने चालल्या होत्या. त्यात 5 समारंभ तर बुंदीचे झाले.
याप्रमाणे लग्न समारंभ आटपून मासस्नान वगैरे झाल्यानंतर माझ्या सासऱ्याने आग्रह केल्यावरून मला ग्वाल्हेरीस पाठवण्याचा माझ्या बापाने निश्चय केला आणि आपण 2 दिवसाच्या वाटेवर आम्हास बोलवीत आला. पुढे तेथून तो माघारा गेल्यावर आम्ही ग्वाल्हेरीचा रस्ता हळूहळू चालू लागलो. आमच्या बराबर खटले फार मोठे होते. माझ्या सासऱ्याचे खासगी गाडी, त्यांच्या बायका, कुडंबिनी यांशिवाय बराबर आलेले कारकून, त्यांचे कुटुंब, मुले, माणसे वगैरे मिळून सुमारे 200 मनुष्य होते. ग्वाल्हेरीच्या जवळजवळ येऊन पोचल्यावर आम्हास 5 कोशांवर शहरातील कित्येक मानकरी व कारकून लोक सामोरे आलेले भेटले. मग ग्रामप्रवेश करण्यासाठी जोशीबाबाने मुहूर्त पाहिला. तेव्हा 3 दिवस नवरा नवरीस शुभग्रह नव्हते, म्हणून त्या जंगलातच आमचे राहणे पडले. तेव्हा आमच्या बराबरची कोणी माणसे पुढे जाईनात. त्यास वाटू लागले की आम्हाचाही ग्रह वाईटच आहेत. 3 दिवस झाल्यावर आम्ही गावात गेलो. तेथे जाताच माझ्या सासऱ्याने लग्नास जे त्याचे सोयरे व स्नेही आले नव्हते त्यास मेजवानी देण्याचे लागलेच आरंभिले. व त्या संधीत एके रात्री माझ्या नवऱ्याच्या पोटात दुखू लागले व त्यास 2-4दा ढाळ झाले, तरी त्यांनी ते कोणास सांगितले नाही. परंतु जेव्हा पोटात फारच तिडका येऊन 1-2 वांत्याही झाल्या तेव्हा त्यासी आपल्या बापास सांगितले. मग ते वर्तमान जिकडे तिकडे पसरले. पुढे औषध उपाय करीतात तरी उलट्या बंद होईनात. सर्वांची तोंडे उतरली आणि बायकांच्या मेळ्यात रडारड चालली. इकडे त्यांचे हातपाय थंड पडू लागले व गात्रे सर्व आवळली. तोंडातून शब्द फुटेनासा झाला. ते पाहून सर्वांनी त्यांची आशा सोडली आणि पहाट घटका रात्रीच त्यांचा प्राण निघून गेला. मग आमच्या शोकास काय पुसायचे आहे. जिकडे तिकडे हाहाकार झाला. कोण कोणास सावरतो, सर्वच दुःख समुद्रात बुडून गेले. पुढे 1 महिन्याने माझ्या सासऱ्याने मला विचारले की तुला बापाच्या घरी जायचे आहे किंवा येथेच राहायचे. तेव्हा मी पोरच. मला काय समजत होते. जे कोणी सांगेल ते खरे. मी त्यास काहीच उत्तर केले नाही. मग घरातील माणसानेच असा बेत केला की वर्षश्राद्ध होईपर्यंत हिला माहेरी पाठवायची गोष्ट काढू नये. याप्रमाणे 1 वर्ष लोटले, परंतु मला कशाचेही दुःख वाटले नाही. पुढे मी माहेरी जाण्यास निघाले तो तेथून पत्र आले की साताऱ्यात माझ्या बापावर सरकारचा पैसा खाल्ल्याचा ठपका येऊन त्यास कैदेत ठेविले आहे. हा निरोप पोचताच माझे जाणे राहिले. माझा सासरा फार सुज्ञगृहस्थ होता. त्याने मला कोणत्याही प्रकारे दुःख दिले नाही. त्याने आपले लेकीसारखे मला वागविले. अशी मी 3 वर्षे तेथे काढली. पुढे सेनापतीच्या घरी लग्न निघाले. त्यात बायकांसाठी म्हणून कळावंतिणीचा नाच करविला होता. तो पाहण्यास मी माझ्या नणंदे संगती गेले. तेथून घरी आल्यावर 2-4 दिवसांनी माझी कुळंबीण मला म्हणू लागली की तू आता इकडे राहून काय करशील. 5-6 वर्षांनी तुझ्या डोकीवर वस्त्रा फिरेल, तुला बोडकी करतील, तुझ्या अंगावर आता जे दागिने आहेत ते काढून घेतील आणि असले चांगले लुगडे व ही चोळी तुला पुन्हा कुठून मिळणार. ते ऐकून मी तिला म्हटले, असे कधी होणार नाही. माझा सासरा असे करूच देणार नाही. मग कुळंबीण म्हणाली, हे सर्व तुझा सासराच करील. तुला आता समजत नाही. तुझा नवरा मेला तेव्हाच हे सर्व व्हावयाचे. पण तेव्हा तू पोर होतीस म्हणून राहिले. आता तुझे दिवसांदिवस चढती पराई. ते तुला अशी कशी राहू देतील. मग मी म्हटले, असे का बोलतीस. मला नवरा मिळणार नाही की काय. मी माझ्या बापाच्या घरी जाऊन लग्न करीन. कुळंबीण म्हणाली, नवऱ्याची गोष्टच काढू नको. ब्राह्मणात कुठे रणकीचे लग्न करीतात. आता तिकडे काय आणि इकडे काय. शेणपोत्रे झाडलोट तुझ्या नशिबी आहे. हे ऐकून मी म्हणाले, तर मी कसे करू. तेव्हा ती म्हणाली, माझी गोष्ट ऐकशील तर मी तुला नवरा करून दे, मग सुखी होशील. नाहीतर आता वर्ष 6 महिन्यात सासरा काशीकडेच जाईल. मग तुझ्या भावजया तुला कावळ्याप्रमाणे बोचबोचून घेतील. आताच त्या तुझ्यावर दातोट खातात, पण सासऱ्याच्या धाकामुळे त्यांचे काहीच चालत नाही. तुला आता कामकाज करायस कोणी सांगत नाही. याचे कारण तुझ्या डोईवर केश आहेत. तोपर्यंत तुझ्या हातचे त्यास पाणीसुद्धा चालत नाही.
पण एकदा तुझ्या डोईवर तिख्याची फणी फिरवली म्हणजे शेजारच्या भीमीसारखी तुझी दशा होईल. काल तर तुझी थोरली जाऊ भिकमपटास तुझी गोष्ट विचारित होती. तेव्हा त्याने सांगितले की जन्म पाहिला म्हणजे डोईवरचे ओझे उतरावे. मग मी तिला म्हटले की मी आपल्या बापापाशी जाईन, तो माझे असे हाल करणार नाही. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या बापाची तुमच्या पायी कशी दशा झाली ही तुम्हास ठाऊक नाही काय? तुझ्या लग्नासाठी हजारो रुपये खर्च झाला, ते सरकारवाड्यातून उपसले. ते आता भरून देता येईनात म्हणून त्यास कैदेत राहावे लागते आहे. मुली, माझी गोष्ट ऐक. मी आईप्रमाणे लहानापासून तुझा प्रतिपाळ केला. आता तुझे दुःख मला डोळ्यांनी पाहणार नाही, म्हणून मी तुला बरी गोष्ट सांगते. तू न ऐकशील तर नको ऐकू. मी तर इथून आपल्या गावी निघून जाणार. मग तुला माझी आठवण पडेल आणि पस्तावा करशील. अशी त्या म्हातारीने मला एका घटकेत फूल पाडली आणि माझा सुखाचा जीव दुःखात घातला. तिने ज्या गोष्टी सांगितल्या त्यातून कित्येक मला खऱ्या वाटल्या. माझ्या शेजारी भीमी म्हणून एक तरुण विधवा होती. तिची सासू मोठी चांडाळीण होती. ती तिला गुरासारखे राबावयास लावी आणि रोज मारी. तिच्या जावाही तशाच दुष्ट होत्या. ही तिची दशा पाहून मला फार दुःख वाटत असे. आणि जेव्हा या म्हातारीने सांगितले की माझीही पुढे अशीच दशा होईल, तेव्हा माझे मन एकाएकी त्या घरातून उडाले आणि आता आपल्या आईने बराबर दिलेली कुळंबीण जी वाट दाखवेल ती धरावी असा मी निश्चय केला. फसवणूक. माझ्या मनात होते की सासरा गावी गेल्यावर आपण घरातून बाहेर पडावे, पण त्या कुळंबिणीने मला अशी भीती घातली की तू जाण्याच्या अगोदर मी न गेले तर माझ्या अंगावरील दागिने मला मिळणार नाहीत. कारण तो बाहेर जातेवेळी बायकांच्या अंगावरचे ठळक दागिने कुलपात ठेवीत असे. हेही तिचे बोलणे मला खरे वाटले आणि मी अविचाराने तिच्या नादी लागून आपला घात करून घेतला. त्या थेरडीने अमावस्येच्या काळोखी रात्रीस मला एका तबेल्यात नेले आणि माझ्या अंगावरचे दागिने दिवसास कोणी पाहून मला ओळखतील असे भय घालून ते तेथे सर्व काढून आपल्यापाशी घेतले आणि आजची रात्र येथे राहून उद्या नवऱ्याच्या घरी जाऊ असे सांगून मला मसाल्याचे ऊन दूध प्यायस दिले आणि थोडीशी बर्फी खावविली. नंतर मला अशी गाढ झोप लागली की रात्री काय झाले ते मला समजले नाही. त्या मिठाईत माजूम होती असा आता माझा तर्क चालतो. सकाळच्या प्रहरी जागे झाले तो तेथे तबेला नाही व म्हातारीही नाही. मी एका खोलीत पलंगावर निजलेली आहे असे मला दिसले. तेव्हा मी घाबरी होऊन रडू लागली. इतक्यात दुसरे एक म्हातारी दार उघडून आत आली आणि मला म्हणू लागली, बेटा आता रडू नको, हे तुझे घर आहे, तुला इकडे सर्व मिळेल. असे म्हणून तिने मला बाहेर आणले. तेथे पाहतो ते माझ्या ओळखीचे कोणीच नाही. सगळे नवे नवे दिसू लागले. काही वेळाने 2 बायका माझ्या दृष्टीस पडल्या. त्यास मी अगोदर कुठेतरी पाहिले होते असे मला भासू लागले. मग आठवण करिता करिता याद पडली की ज्या ठिकाणी मी नाच पाहण्यास गेले होते तेथल्या ताफ्यात त्या होत्या. तेव्हा मी मनात समजले की मला कुळंबिणीने फसवून कलावंतिणीच्या घरी आणून सोडले. मग मला फारच वाईट वाटू लागले. माझ्या मनात अगोदर असे होते की जसे माझे पहिले लग्न झाले तसे दुसरे होऊन मला नवरा मिळेल, कारण माझ्या सासरी माझ्या धाकट्या दिराचे लग्नाच्या गोष्टी होत असत. तेव्हा त्याचबरोबर माझेही होईल असे मला वाटे. पण कसबिणीचे घर पाहताच मला माहेरची व सासरची आठवण पडून अधिकच रडू येऊ लागले. त्या दिवशी मी काही खाल्ले प्याले नाही. संध्याकाळ झाला तेव्हा घरातील बायका पोरी वेणीपणी करून अंगावर दागिने घालून व चांगली चांगली लुगडी नेसून सजल्या आणि दिवे लागल्यावर त्यांनी गाणे बजावणे चालू केले. तेव्हा मी तर एका कोपऱ्यात बसून रडत होते. रात्री निजावयाच्या वेळी मला फार भूक लागली, पण मी कोणापाशी काही न मागण्याचा निश्चय केला होता. इतक्यात सकाळीची म्हातारी मला उठवायास आली होती. तिने एक मोठी दुधाची वाटी व काही मिठाई आणून मला दिली आणि म्हणू लागली, मुली आता असा हट्ट करू नको, हे तुझेच घर असे समज. 2 दिवस तुला परके वाटेल, पण मग तूच हसू खेळू लागशील.
तुला दुसऱ्या मुलींसारखी चांगली लुगडी दागिने मिळतील. तुला आम्ही गायला नाचायला शिकवू आणि आम्ही तुझे लगीन भी करून देऊ. पी बच्चा, ओ दूध पी और ती मिठाई खा जा. भिवू नको. मैं तुझे परत पाळ चांगला करूंगी. असे बोलून ती तेथून निघून गेली.